Hello friends, my name is Tejaswini Vittal Rakunde and I am pursuing engineering in NMIT Taregaon, Pune, and I am in first year. Today I am explaining graphic questions related to isometric view. हा आजचा आपला क्वेश्चन आहे. याच्यात आपल्याला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू दिला आहे. हा फ्रंट व्ह्यू आहे आणि हा टॉप व्ह्यू दिला आहे. याचा आपल्याला आयसोमेट्रिक व्ह्यू काढायचं आहे आणि त्याचे डायमेन्शन शो करायचे आहे. इथे आपल्याला लेंथ 80+40 यानी की 120 दिलेली आहे आणि हाईट 25+65 90. हाईट आपल्याला 90 दिलेली आहे. वीट 3428 62 mm दिली आहे. तर डायमेन्शन्स मध्ये दिले आहे. ते आपल्याला आता इथे आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये काढायचे आहे. आयसोमेट्रिक व्ह्यूसाठी आपल्याला पहिले एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्यावर एक पॉइंट, एक परपेंडिक्युलर लाईन 90 डिग्री आणि इथून 30 डिग्रीचे दोन लाईन्स ड्रॉ करायचे. इथून आपल्याला लेंथ 120 mm घ्यायची आहे आणि हाईट 90 mm आणि इथून वीट 62 mm. हा आपण बॉक्स रेडी केला आहे. लेंथ 120 आहे, हाईट 90 आहे आणि हे वीट 62 आहे. 62 90 120 62 120 अशा प्रकारे हा आपण बॉक्स रेडी केला आहे. आता आपल्याला हे 35 अबो ह्या लाईनपासून इथपर्यंत 35, इथून ते इथपर्यंत 35 घ्यायचे आणि एक लाईन ड्रॉ करायची आहे याच्या पॅरलल. हा सेमी सर्कल आता आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सेमी सर्कल ड्रॉ करण्याची एक प्रोसेस असते. त्यासाठी आपल्याला एक रोम्बस काढावं लागतं, मग ऑप्टिज अँगलनी ते ड्रॉ करावं लागतं. तर ते आपण करूया. इथून आपल्याला 40चा डिस्टन्स दिला आहे, सो आपण इथून 40 डिस्टन्सनी लाईन ड्रॉ करूया. ह्याच्या पॅरलल. पण आपण इथून 20 इथून असं 20 करून रोम्बस ड्रॉ करणार आहोत. आता हा रोम्बस काढला आहे. इथून आपल्याला ह्या पॉईंटवर म्हणजे ऑप्टिज अँगल जिथून आहे त्या पॉईंटवरून ते मिड पॉईंटचे दुसरे पॉईंट जे आहे तिथे आपल्याला लाईन कनेक्ट करायची आहे. हे मला रेडियस घेऊन कंपासनी आर्क मारायचं आहे आणि हा मोठा रेडियस घेऊन इथून आर्क मारायचा आहे. ये हमारा सेमी सर्कल ड्रॉ हो गया. अब एक्स्ट्रा जो लाइन्स है वो इरेज करेंगे. आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये दाखवलं आहे की हे 20 mm डीपमध्ये आहे. सो आपल्याला इथून असे पॅरलल्स लाईन ड्रॉ करायचे आहे ह्या पॉईंटपासून.
ह्याला पॅरेलल ही आणि याला पॅरेलल ही, आणि आपल्याला डीपमध्ये 20 दाखवायचं आहे. सो इथून 20चं डिस्टन्स घ्यायचं, 20 mm 20 mm. अशी एक रेफरन्स लाईन्स ड्रॉ, हे इथून रेफरन्स लाईन ड्रॉ केली आहे. आता इथे सेम प्रोसेस इथे रिपीट करायची आहे सर्कलसाठी. सो याचं सेंटर घ्यायचं आहे ह्या लाईनचं. हे लाईन आपण 40 सेंटीमीटर घेतली आहे कारण रेडियस आपल्याला 20 दिलेला आहे. सो 40 सेंटीमीटरची आणि याचं सेंटर 20. इथून पुन्हा 40, याला पॅरेलल 40. हा आपला रोम्बस इथे रेडी झाला आहे. सो हे पॉईंट्स मी इथे जॉईंट करते आणि रेडियस रेडी करत आहे. हे ऑब्ट्यूज अँगल आहे, तिथूनच आपल्याला करायचं आहे. इथून तिथपर्यंत रेडियस घेऊन इथून आर्क मारायचं आहे. सेम प्रोसेस इथून सुद्धा हा रेडियस घेऊन इथे आर्क मारायची आहे. ये सर्कल रेडी हुआ है, सर्कल रेडी झाला आहे. आणि जे एक्स्ट्रा लाईन्स आहे ते आपण कट करून घेऊया, इरेज करून घेऊया. आता हे पॉईंट्स आपल्याला इथे जॉईंट करायचे आहे, याचे पॅरेलल्स. सो हा पार्ट आपल्याला इनविजिबल राहील. सो याला आपण याते इरेज करून घेऊया. हे याची पॅरेलल लाईन आपण ह्या पॉईंटपासून इथे ड्रॉ केली आहे आणि इथून 28 जसे इथे दिलं आहे टॉप व्ह्यूमध्ये 28 डेप्थ. सो इथून डेप्थ आपण 28 काढलं आहे. सो इथून आपल्याला रेडियस 25 दिला आहे. सो डायमीटर हे 50 येतो. सो इथून आपण असं 50ची लाईन ड्रॉ केली आहे. सेम इथून पॅरेलल लाईन नेली आहे 28चे डिस्टन्स.